लहान बाळांनी जेवताना मोबाईल बघू नये यासाठी काही ॲक्टिव्हिटीज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर एक ॲक्टिव्हिटी शेअर केली की लहान बाळाला बुक इंट्रोड्यूस करा. मोबाईलऐवजी तुम्ही बुक द्या आणि मग बाळाला जेवायला भरवा. आजच्या व्हिडिओमध्ये मी काही असे गेम्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की हे गेम देऊन तुम्ही बाळाला जेवण भरू शकता. काय होतं, लहान मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट ही खूप फास्ट होत असते आणि त्यांना सतत काही ना काही ॲक्टिव्हिटी हवी असते, सतत काही ना काही नवीन हवं असतं. आता जरी तुम्ही बाळाला बुक देऊन जेवायला भरवलं तर काही दिवसांनी बाळ हे बुकला पण बोर होतं. म्हणून काही तुम्ही गेम त्यांना इंट्रोड्यूस करू शकता. अशी गेम देऊन तुम्ही बाळाला जेवण भरू शकता. ही माझ्या मुलीला 7 ते 8 महिन्यापासून तर 1.5 ते 2 वर्षापर्यंत हेच गेम यूज केलेले जेवण करताना आणि तिने छानपैकी मोबाईल न बघता छानपैकी जेवण केलेलं. आता जे काही मी पुढे गेम सांगणार आहे त्याच्याबरोबर तुम्हाला एक करायचं आहे की हे जे गेम आहे ना, सतत बाळाच्या खेळणीमध्ये ठेवायचे नाही, ते थोडेसे लपून ठेवायचे आणि फक्त जेवायच्या वेळेस काढायचे. जसं जेवायच्या वेळेस तुम्ही फक्त मोबाईल देता त्याच वेळेस हे गेम काढायचे आणि बाळ ते एक्साइटमेंटमध्ये ते गेम बघता बघता ती ॲक्टिव्हिटी करता करता छानपैकी जेवण करता. पहिला गेम म्हणजे जो जास्त माझ्या मुलीवरती यूज झाला तो खूप आवडायचा. तो अशा प्रकारचा हा रिंग गेम. हा एकदम स्वस्त आहे. तुम्ही कुठल्याही खेळणीच्या दुकानामध्ये गेला तर तुम्हाला तो भेटून जाईल. वेगवेगळ्या कलरच्या रिंग असतात, त्या एकमेकांमध्ये घालता घालता बाळ हे छानपैकी जेवण करतं. ज्यावेळेस बाळ हे 10 ते 11 महिन्याचं होतं आणि तुम्ही बाळाला शिकवता की ह्या रिंग कशा घालायचा, तर समोर जर तुम्ही ह्या गेम त्याला रिंग घालून दाखवल्या तर बाळाचा ब्रेन इतका शार्प असतो ना, ते लगेच डोक्यामध्ये ठेवतं आणि ते करण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही हा अशा प्रकारचा रिंग गेम पण इंट्रोड्यूस करू शकता. आता जे काही गेम मी तुम्हाला सांगणार आहे त्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिंक असं टाईप करा. परंतु तुम्ही जर फॉलो केलं तरच तुम्हाला लिंक भेटेल, तशी लिंक भेटणार नाही. नाहीतर तुम्ही तुमच्या जवळच्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. दुसरा कोणता गेम इंट्रोड्यूस करायचा आहे, हे अशा प्रकारची ABCDची बकेट येते. म्हणजे त्याच्यामध्ये 4च प्रकारचे लेटर असतात आणि ते तो आकार आहे त्याच्यामध्ये घातल्यानंतर असा टक आवाज येतो आणि ते बाळाला छान वाटतं. तर अशा प्रकारची ही बकेट पण तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता आणि ही बकेट बाळ छानपैकी खेळतं पण, कारण की याला धरायला वगैरे असं असतं. बाळ जेव्हा चालायला लागतं ते छानपैकी घेऊन धरतं पण. मी माझ्या मुलीला ज्यावेळेस हे गेम इंट्रोड्यूस केले तर 2 ते 3 वर्षापर्यंत ती हे गेम्स खेळत होती. दुसरा कोणता गेम इंट्रोड्यूस करायचा आहे, हे अशा प्रकारचे शेप म्हणजे सर्कल असेल, स्क्वेअर असेल, ते 5-5चा सेट येतो. प्लास्टिकचे पण येतात, काय वुडनचे पण येतात. पण मी साधे मेशोवरनं अशा प्रकारचे प्लास्टिकचे मागवलेले आणि मला ते खूप दिवस यूज झाले. आत्ता पण ते यूज होतात. हे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप आहे. तुम्ही बाळाला शेप पण शिकतात. बाळ तुम्ही बघाल नंतर तुम्ही जर त्याला ट्रायंगल सांगितलं तर ट्रायंगल बोलेल आणि ते घालता घालता इतका वेळ निघून जातो की तुम्ही बाळाला जेवण पण भरू शकता. इतका छान हा गेम आहे. दुसरा टॉय आहे अशा प्रकारचे स्क्वेअर सेट. हा मी माझ्या मुलीच्या बर्थडेला हा गिफ्ट आलेला, पण हा पण तिला खूप यूज झालेला. ते स्क्वेअर एकमेकावरती असे ठेवता येतात. बाळ याच्याबरोबर भरपूर वेळ एंगेज होतं. हा पण तुम्ही सेट बाळाला इंट्रोड्यूस करू शकता. कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशा टिप्ससाठी सुजाता आयपन ह्या यूट्यूब चॅनलला आणि इन्स्टा पेजला नक्की फॉलो करा.